नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आरोहीने कृष्ण लूक केलेलं असतं आणि घरी अक्षयलाही माहीत नसतं की आरोही कृष्णा बनून दहीहंडी फोडणार आहे. आणि आरोही घरनं छान तयार होते. तिला ही सगळी तयारी तिची अर्थाने केलेली असते आणि आरोही आता ठरल्याप्रमाणे दहीहंडी फोडायला चढते. तेव्हा लांबून ती सगळी रमा बघत असते. रमा तिला पाहून खूप छान वाटत असतं. माझी मुलगी कशातच कमी नाही अशी रमा लांबूनच बघत असते. आणि तेव्हा अक्षयला एक सर कॅन्टीनमध्ये येऊन सांगतात की तुमची मुलगी कृष्णा बनून आलेली आहे आणि ती आता दहीहंडी फोडणार आहे. असं कळल्यानंतर अक्षय खूपच हे होतो आणि आता आरोही इकडे वरती चढलेली असते. आरोही दहीहंडीला पकडून उभी असते आणि खालून तिचा मित्र गोलू तिला म्हणतो, हाय आरोही, आणि म्हणतो वेल डन वेल डन असं बोलत असतो. तेव्हाच आरोहीचा पाय सटकतो आणि अक्षय ला माहीत असतं की आरोही जर पडली, कारण की ती ऑलरेडी तिला शुगर आहे, तिला लागलं बिगलं तर तिचं ब्लड थांबत नाही. त्यामुळे अक्षय हाय असं सोडून सगळं बाहेर पळत येतो आणि म्हणतो माझ्या मुलीला काहीच झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकत. आणि अक्षय बाहेर पळत यायला लागतो. तेवढ्यात आरोहीचा पाय सटकतो आणि आता सगळेच जण घाबरलेले असतात. इकडे रमा पण खूप घाबरलेली असते. रमा लांबूनच ओरडते. रमाही तिला पकडायला धावते आणि सगळेच जण तिथले. आर्था पण खूप घाबरलेली असते आणि अक्षय पण तिकडनं पळत आलेला असतो. आरोही पडणार तेवढ्यात अक्षय तिला येऊन झेलतो आणि इकडनं रमाही येऊन तिला झेलते. दोघंही मिळून ते आरोहीला झेलतात. आरोही पडता पडता वाचते आणि तेव्हा अक्षय खूप चिडतो. म्हणतो तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले आहेत? तुला सांगितलं आहे ना मी, तू असलं काहीही करायचं नाही. तुला डायबिटीक आहे, तुला लागलं बिगलं तर तुझ्या जखमा बऱ्या होत नाहीत. तेव्हा रमाला कळतं की माझ्या मुलीला डायबिटीज आहे आणि ती पडता पडता वाचते. आरोहीला काहीही होत नाही आणि आता रमाही तिला पळत पळत वाचवायला असते. हे बघून अक्षयलाही आश्चर्य वाटतं. आता पुढे मालिकेत काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.